नमस्कार मित्रांनो आणि काही अंधभक्तांनो, जे अंधभक्त बघत देखील असतील आणि त्याचं तर कामच आहे की नरेंद्र मोदींविषयी काही विषय आला की लगेच त्याच्यावर टीका टिप्पणी करणं. पण खास त्यांच्यासाठी आपण काही बोलायच्या आधी बिहार मधील निवडणुकांच्या माध्यमांवर आणि त्या धर्तीवर नरेंद्र मोदींनी जे तरुण आहेत त्या तरुणांना काय सल्ला दिला आणि काय एक छाती 55 इंचची छाती कशा पद्धतीने फुगवली ते एकदा तुम्ही बघाच. साथियों, इस सस्ते डेटा का सबसे ज्यादा फायदा बिहार के मेरे नौजवानों ने उठाया है। ये जो रील्स पर रील्स बन रही है ना, सारी क्रिएटिविटी दिख रही है, उसमें भाजपा और एनडीए की नीतियों का बहुत बड़ा योगदान है। बिहार के बहुत सारे युवा इंटरनेट से अच्छी खासी कमाई भी कर रहे हैं। अशा पद्धतीने कुठल्याही देशाचा पंतप्रधान असो किंवा राष्ट्रपती असो, त्यांनी असं विधान करणं कितपत योग्य आहे हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतो. आता हा जो काही नरेंद्र मोदी आहे याला तर मुळात अक्कल नाहीच आहे. ओके, काय बोलतो, कशा पद्धतीने बोलतो, याच्या आधी खूप काही असे स्टेटमेंट व्हायरल झाले आहेत की ज्याच्यामधनं ओ दीदी किंवा भैयाजी भैयाजी अशा पद्धतीने किंवा गोरी मेम 55 लाख की गोरी मेम अशा पद्धतीचं स्टेटमेंट करणारा हा आपला फडतूस पंतप्रधान. आता या पंतप्रधानाला कळायला पाहिजे की आज बिहारची परिस्थिती काय आहे. बिहार मधले जे काही तरुण वर्ग आहे ते तरुण वर्गातील जवळपास 17% तरुण किंवा 17% बिहारच्या लोकसंख्येच्या प्रमाणात संपूर्ण पलायन करतायत, बिहारमधून बाहेर जात आहेत अक्षरशः. आणि याला कारण काय तर बेरोजगारी. आता मुळात म्हणजे जर कुठल्या राज्याचा कुठल्या देशाचा विकास करायचा असेल तर तो इंटरनेटवर होतो का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतो. आणि या बैलबुद्धी माणसाला हे कळत नाहीये की म्हणतो की हे जे काही रील्स बनवत आहेत आणि या रील्सच्या माध्यमातून जे काही पैसे कमवत आहेत त्याच्यासाठी आज त्यांचं योगदान आहे. आमच्या एनडीए सरकारचं आणि भाजपा सरकारचं खूप काही मोठ्या प्रमाणात योगदान आहे अशी 55 इंचची छाती ठोकून हा नरेंद्र मोदी सांगतोय. तर मुळात म्हणजे याच्या आधी कित्येक तरी पंतप्रधान होऊन गेले भारताला, त्यांनी असा कोणी सल्ला दिला का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. उलट भारतामध्ये जेवढे काही पंतप्रधान झाले, राष्ट्रपती झाले, जे की मुख्य पदावर आहेत, त्यांनी आजपर्यंत अशा कुठल्याच पद्धतीचा, आता याच्यामध्ये अंधभक्त लगेच शोधतील की त्यावेळेस इंटरनेट नव्हतं आणि म्हणूनच मग लोकांना रोजगार नव्हता. तर रोजगार होता आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी चांगले चांगले मोठमोठे कार्यक्रम देखील राबवण्यात आले देशामध्ये. जे युवक आहेत, ज्याला आपण भारताचं भविष्य म्हणतो, आपला देश ज्या गोष्टींवर रील्सवर तर मोठा नाही होणार, बरोबर. आज जे काही व्हिडिओज आहेत, रील्स आहेत, इंस्टाग्राम आहेत, फेसबुक आहे, याच्यावर तर कोणी मोठं नाही होणार किंवा देश मोठा नाही होणार. जर महत्वाचा प्रश्न हा आहे की पंतप्रधानाचं काम आहे की आपला देश कसा मोठा होईल आणि जागतिक महासत्ता बनेल. जागतिक महासत्ता बनवण्यासाठी आणि त्याला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी याच्या आधीच्या पंतप्रधानांनी स्पेस रिसर्च सेंटर सारख्या मोठे मोठे उपक्रम राबवले. राजीव गांधींच्या काळामध्ये कम्प्युटर्स आले. ओके, आणि त्याच्याही आधी म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून त्यांनी असे काही रोजगाराचे संधी उपलब्ध करून दिलेत की ज्याच्यातनं कोणीही इकडं तिकडं पलायन करायची गरज नव्हती. महाराष्ट्र असो, यूपी असो, बिहार असो, कालचे तामिळनाडू असो, विशाखापट्टणम असो, इकडे ओरिसा असो, सगळीकडे व्यवस्थितरित्या हळूहळू कारखानदारीसाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प आणले. प्रत्येक भागामध्ये त्या भागाची भौगोलिक परिस्थिती बघता तिथे वेगवेगळे प्रकल्प आले आणि त्या प्रकल्पांच्या अंतर्गत लोकांना रोजगार मिळवून दिला. तर हा जो काही आपला बैलबुद्धी प्रधानमंत्री आहे, या प्रधानमंत्रीला अक्कल कशी नाहीये की आज 17% बिहार म्हणजे इलेक्शन आला की काहीतरी जुमला फेकायचा, काहीतरी उलट सुलट बक करायची, याची अवकात नाहीये मीडिया समोर जायची. मीडियाने जर प्रश्न विचारले तर त्या मीडियाला काय उत्तर द्यायची त्याची अवकात नाहीये. बरं, आता पंतप्रधान असताना तर नाहीच नाही, पण ज्यावेळेस मुख्यमंत्री होता त्यावेळेस देखील एक इंटरव्ह्यू खूप काही व्हायरल झालाय की ज्याच्यामध्ये अक्षरशः पाणी मागायला लागलंय आणि कट करा ओ माय फ्रेंड, जाऊ द्या, सोडा, मला माफ करा, अशा पद्धतीची विनवणी करताना हा आपला पंतप्रधान आपल्याला दिसला होता. आणि स्टेजवर जायचं
सगळीकडे कमांडो सिक्युरिटी असताना आपल्याजवळ कोणी येणार नाही, आपल्याला कोणी प्रश्न विचारू शकणार नाही अशा ठिकाणी, आणि मुळात म्हणजे जे काही लोक आले ते 50-100 रुपयाने आलेले लोक तिथं बसवलेले असतात, आणि मग त्याच लोकांच्या समोर आपली बकबक करायची. तर मुळात प्रश्न हा आहे की अशाने भारत देश प्रगतीपथावर नाही जाणार. नरेंद्र मोदी, थोडस तुम्ही बाजूला व्हा, नवीन नेतृत्वाला संधी द्या, नवीन काहीतरी रिव्हॉल्युशनरी होऊ द्या. भारताला महासत्ता बनवण्यासाठी तुमची गरज नाहीये, तुम्ही गोबरवाले आहात, तुम्ही फक्त आणि फक्त हिंदू मुस्लिम करणारे लोक आहात. भारताला काय गरज आहे, आज कशा पद्धतीने जर इंटरनेट आलंय तर ते रील्स बनवण्यासाठी नाही आलंय. नरेंद्र मोदी, इंटरनेटचा वापर रील्स बनवण्यासाठी नाहीये, इंटरनेटचा वापर आहे काहीतरी प्रगती करण्यासाठी, काहीतरी वेगळं आणण्यासाठी. आज चायनाने स्वतःचं इंटरनेट स्थापन करून टाकले. आज भारताला अमेरिकेसारख्या देशावर अवलंबून राहावं लागतंय. स्वतःचं इंटरनेट नाहीये, स्वतःचा असा कुठला प्लॅटफॉर्म नाहीये गुगल सारखा की ज्याच्यातनं आपलं सर्फिंग होऊ शकतं, सगळा डेटा लीक होऊ शकतं. एक जर गुगलने बंद केलं ना, बॅन केलं भारताला, तर सगळी बोंबाबोंब होईल. हे तुमच्या बैलबुद्धी डोक्यामध्ये घुसत नाहीये का नरेंद्र मोदी? हा सगळ्यात महत्वाचा माझा प्रश्न. कारण की ज्या पद्धतीने आज जवळपास 2.5 कोटी बिहारी लोक आज महाराष्ट्रामध्ये दाखल झाले आहेत. का? तर त्यांना तिथे रोजगार नाहीये. मग तुम्ही इलेक्शनसाठी त्यांना बोलवणार, आणि ते पण बैलबुद्धी संडासच्या डब्यामध्ये घुसून, किंवा म्हणजे जीवाच्या आकांताने तिथपर्यंत पोहोचतील. का? तर त्यांना तिथे पैसे मिळतील, 5-5, 10-10 हजार रुपये वाटले जातील. त्या आशेने ते इकडनं जात आहे इलेक्शनसाठी, तुमच्यासारख्या बैलबुद्धींना निवडून देण्यासाठी. खरंच अक्षरशः शोकांतिक आहे आपल्या देशाची, की आणि सगळ्या देशाची तर आहेच, पण महाराष्ट्राची देखील आहे. आपल्या देशात आणि महाराष्ट्रात एकच सरकार आहे, आणि एकसारखेच बुद्धिवाले लोक इथे आपण बसवून दिले. देशात तर आहेच आहे, आणि आपल्या महाराष्ट्रात देखील हे ट्रिपल इंजिन सरकार आपण निवडून दिलं. का? तर आपला काहीतरी विकास होईल, काहीतरी कामं होतील, काहीतरी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पण नाही, त्या नाही झाल्या. याला कारण काय? तर याला कारण म्हणजे ही जी काही असणारी अशी नेते मंडळी, या नेते मंडळींना काहीही घेणं देणं नाहीये. मुळात म्हणजे आज जर आपला पलायनाचा जर विचार केला तर बिहारचा 17% लोक येतात. त्याच्यातच जर आपण तामिळनाडूचा विचार केला तर तामिळनाडूचं प्रमाण फक्त 2.5%, आणि ते लोक कुठल्या पदांवर जातात? चांगल्या मोठ्या पदांवर, कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिसरमध्ये किंवा जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी जात असतील तर ते उच्च पदस्थानी असतात. कारण की तिथलं शिक्षण चांगलं आहे, त्या लोकांना चांगलं शिक्षण मिळालं, आणि म्हणूनच, आणि तिकडे जी परिस्थिती आहे मुळात त्याला कारण आहे ते म्हणजे त्यांनी या भाजपावाल्यांना त्यांच्याकडे एंट्री करू दिली नाही. जर तिकडे देखील या भाजपाची एंट्री राहिली असती तर आज त्यांची देखील हालत या युपी बिहार सारखी राहिली असती. पण नाही, त्यांनी स्वतः निर्धार केला, त्यांनी ठरवलं की आपल्याला भाजपाला आपल्याकडे येऊ द्यायचं नाही, आणि म्हणून त्यांनी हिंदी सक्ती तिथे केलीच नाहीये. तिथे सक्ती आहे ती फक्त त्यांची लोकल भाषेची, आणि ते लोक देखील स्वाभिमानी आहेत. ते एक ते त्यांची लोकल भाषाच बोलतील, नाहीतर मग इंग्लिश बोलतील, आणि म्हणूनच आज त्यांची प्रगती आहे. या बैलबुद्धी प्रधानमंत्र्याला एकच सांगणे, रील्स बनवून कोणाचं भलं नाही होणार, रील्स बनवून कोणी देशाचं भलं नाही होणार, रील्स बनवून कुठल्या म्हणजे खतरनाक काम आहे नरेंद्र मोदीचं, की नाही? तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी कशा पद्धतीने भारताला आता नेणार आहेत? कशा पद्धतीने आपला जो काही भारत देश आहे तो जागतिक महासत्ता बनणार, का इतर देशांच्या बोजाखाली, त्यांच्या वर्चस्वाखाली काम करणार? हे येत्या काळात, आणि तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून द्या, लाईक करत जा, शेअर करत जा. धन्यवाद.